गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल रील स्क्रोल करत होतो तर तेव्हा एक मुद्दा समोर आला आणि काल काय मी थोडं कामात होतो, थोडं पर्सनल काम होतं मला, त्यामुळे मी त्या कामात बिझी होतो. तर दिवसभर आणि काल ऑफिसलाही सुट्टी होती तर व्हिडिओ पण नाही करू शकलो. पण एक विषय समोर आला काल की महादेवी हत्ती म्हणून होता कोल्हापूरमध्ये. तर तो हत्ती जो आहे मित्रांनो, त्या हत्तीची पूर्ण म्हणजे गाव जे असेल ना त्याची श्रद्धा जोडलेली गावाची त्या हत्तीशी. परत तो हत्ती पण त्या गावाशी एवढा कनेक्ट झाला ना की भरपूर ठीक आहे. पण एका व्यक्तीच्या हट्टामुळे, आणि ते म्हणतो ना लहान लेकरू असते बघा, त्याला कुठलं तरी खेळणं आवडतं, मग त्याला ते पाहिजे असते कुठल्याही कंडिशनमध्ये. तर तसं, आणि तो व्यक्ती कुठला आहे ते तुम्हाला माहिती असेल. जगातील नाही बोलू शकत, इंडियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी, त्यांचा मुलगा अनंत अंबानी, त्याचा प्रायव्हेट झू आहे. त्या झूमध्ये त्या हत्तीला नेण्यात आलं. कोर्टाचा निकाल आला, तो त्यांच्या बाजूने लागला. आणि ऑब्वियस आहे त्यांच्या बाजूने लागणारच, कारण की आजकाल काय आहे ना, कायद्यासमोर हा पैसाच मोठा ठरतो. पैशाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. ठीक आहे, तर ते एक वेगळा पार्ट राहिला. पण मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, ज्या वेळेस आपल्या घरातील व्यक्ती अचानक कुठेतरी निघून जातो, ठीक आहे, अचानक निघून जातो किंवा आपला त्याच्याशी काही संवाद राहत नाही, त्यावेळेस आपल्याला काय फील होतं आपल्याला. तसं या दोन व्यक्तींना फील होतं. एक म्हणजे त्या हत्तीला आणि दुसरं म्हणजे त्या गावकऱ्यांना. त्या गावकऱ्यांचे म्हणजे काय इमोशन्स आहेत ना, हे मी तुम्हाला सांगू नाही शकत. त्यांचे म्हणजे गावकरी नाही बोलू शकत आपण, पण अख्खा महाराष्ट्र. मी स्वतः तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी म्हणजे एकदम इमोशनल झालो. स्वतः तो हत्ती रडतो यार. म्हणजे कुठपर्यंत तो कनेक्ट असेल त्या गाववाल्यांशी, त्या मठाशी, त्या जागेंशी. आज ती जागासुद्धा रिकामी राहील, ठीक आहे. आणि तोही हत्तीही विचार करत असेल ना राव, जेव्हा तो त्या प्राण्यांच्या ॲम्ब्युलन्समध्ये बसला त्यावेळेस तू विचार करत असतील ना, हे मला तिथे नेतील, आता माझ्यासोबत काय होईल, मला त्या अनोळखी प्राण्यांसोबत मी कसा सर्वाईव्ह करू. तसं ते लोकांचं पण आहे सेम. तर हे असं नका करू रे. पैशाच्या पोटी तुम्ही ह्या सर्व गोष्टी नका करू, ठीक आहे. तुमच्या आनंदासाठी, सर्व गोष्टींसाठी ह्या सर्व गोष्टी तुम्ही करणार ना, तर जेणेकरून याचा काही फायदा नाही आहे.